मित्रांनो, अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आलेली आहे। मित्रांनो, शेवटी शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वितरित होण्याला सुरुवात झालेली आहे। तुम्ही देखील KYC केलेली असेल आणि तुमच्या देखील खात्यावर या रक्कम वितरित झाल्या असतील ते सुद्धा कमेंट करून सांगा। आणि तुमच्या खात्यावर या रक्कम वितरित देखील नसतील झाल्या ते सुद्धा कमेंट करून सांगा। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणकोणत्या जिल्ह्यातील आपल्याकडे अपडेट मिळालेली आहे त्यानुसार कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर या रक्कम अनुदानाच्या रक्कम वितरित झालेल्या आहे त्याविषयी शॉर्टकटमध्ये आपण माहिती घेणार आहोत। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे समोरील बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेतल, स्वागत आहे कृषीमॅन यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर बऱ्याच दिवसापासून KYCच्या याद्या अपलोड झाल्या होत्या। KYC करणं सुरू होतं, शेतकरी KYC साठी झटत होते। काही शेतकऱ्यांच्या KYC पूर्ण झाल्या होत्या तरी सुद्धा काही शेतकऱ्यांच्या खात्यावर या रक्कम वितरित झाल्या नव्हत्या। फायनली मित्रांनो, आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर ह्या रक्कम अनुदानाच्या रक्कम वितरित होण्याला सुरुवात झालेली आहे। तर अमरावती जिल्ह्यात सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर या रक्कम वितरित झालेल्या आहेत। KYC केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर या रक्कम वितरित झालेल्या आहेत। त्यानंतर काही शेतकरी छत्रपती संभाजीनगरमधून सुद्धा आहेत, त्यांच्या खात्यावर सुद्धा अतिवृष्टी अनुदानाची रक्कम ही वितरित झालेली आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा बघायचं झालं तर जालना जिल्ह्यातील सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर KYC केलेल्या रक्कम अनुदानाच्या ह्या वितरित होणं सुरू झालेलं आहे। त्यानंतर मित्रांनो, पुढचा जिल्हा बघायचं झालं तर पुढचा जिल्हा आहे जळगाव जिल्हा। जळगाव जिल्ह्यातील सुद्धा बरेच शेतकरी या अनुदानाच्या प्रतीक्षेत होते। तर शेतकऱ्यांना वाटत होतं ह्या रक्कम कधीपर्यंत वितरित होतील। सध्या शेतकरी सरकारवर संतापलेले आहेत आणि शेतकऱ्यांना वाटत आहे फक्त जस्ट शेतकऱ्यांकडून योजनेचे फॉर्म भरून घेतलं जात आहे। शेतकऱ्यांना जाऊ द्या, ते टॉपिक बाजूला राहू द्या मित्रांनो। त्यानंतर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे नाशिक जिल्हा। नाशिक जिल्ह्यातील सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर KYC केलेल्या अनुदानाच्या जे अतिवृष्टीचे अनुदान आहे त्या रक्कम वितरित झालेल्या आहेत। त्यानंतर बीड जिल्ह्यातील सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांना या रक्कम वितरित झालेल्या आहेत। त्यानंतर पुढचा जिल्हा बघायचं झालं तर हिंगोली जिल्ह्यातील सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर या रक्कम वितरित झालेल्या आहेत। तर मित्रांनो, या व्यतिरिक्त तुम्ही जर इतरत्र जिल्ह्यातून असाल आणि तुमच्या देखील खात्यावर या रक्कम वितरित झालेली असतील ते सुद्धा मला कमेंट करून सांगा। आणि हा व्हिडिओ छोटासा करण्याचं कारण तुम्हाला मी या अगोदरच्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरत जाऊ नका। धन्यवाद।